जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी गावामध्ये काल एक खूपच खळबळजनक घटना घडली आहे। प्रत्यक्षदर्शी गावकरी इथं सोबत आहेत। लेंडेसाहेब, काल काय घडलं? काल मुलीचे वडील आणि आई सकाळी नित्यक्रमाप्रमाणे मजुरीसाठी कामावर गेले होते आणि त्यांची ही जी पीडित मुलगी आहे, ह्या मुलीला कांजव्या झाल्या होत्या म्हणून त्यांनी तिला घरी ठेवलं होतं। घरी ठेवल्यानंतर ते कामावर गेले आणि दुपारी ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांची मुलगी काय त्यांना दिसली नाही। त्यांनी शेजारी पाजारी इकडं तिकडं सगळी चौकशी केली, परंतु त्यांना ते काही दिसली नाही। म्हणून त्यांनी थोडंसं तिथलं त्या वस्तीवरती नातेवाईकांकडे इकडं तिकडं चौकशी केली, पण त्यांना दिसली नाही। म्हणून त्यांनी पहिल्यांदा नातेवाईकांना सांगितलं का मुलगी गायब आहे माझी। त्यांनी मोबाईलला फोटो वगैरे दिले आणि नंतर त्यांना तरी पण बिबट्याप्रवण क्षेत्र असल्यामुळं आम्हाला शंका होते का तिथं जवळच ओढा आहे, त्या ओढ्यामध्ये जर कदाचित ती गेली असेल खेळायच्या निमित्तानं आणि जर बिबट्याने काय जर हे केलं असेल ती आम्हाला सगळ्यांना ती भीती होती। पण त्याच्यानंतर ते सगळे ऊसाची सगळी बागायत क्षेत्र आम्ही सगळी चेक केली, परंतु त्याच्यामध्ये काय ती सापडली नाही। म्हणून त्यावेळेला 4-4:30 वाजले असतील तर म्हटलं आता काय बिबट्याचा विषय काय आपल्या काय दृष्टिक्षेपात येत नाही, म्हणून आपण एक पोलीस स्टेशनला NC देऊया म्हणून त्यांना NC द्यायला पाठवलं। NCची दिल्यानंतर तात्काळ आळेफाटा पोलीस स्टेशनचे 17 कर्मचारी साहेबांनी आपल्या तिथं चौकशीसाठी पाठवले। त्याच्यातले काही शेतामध्ये ह्याच्यासाठी पाठवले शोध घेण्यासाठी आणि काही CCTV कॅमेरे चेक करण्यासाठी पाठवले। तर CCTV कॅमेऱ्यामध्ये एक असाचा कॅमेरा होता का त्याच्यामध्ये तो साहेब पुढं चेक करत होते आणि हा नराधम पाठीमागं स्टूलवर बसून बाकीच्यांना सांगत होता हे लय वाईट झालं, असं व्हायला नको होतं, असं नको तसं नको, हा गप्पा मारत होता। त्याच्यानंतर ते पुढं जाता जाता तोच त्या सायकलवरनं त्या कॅमेऱ्यातून जाताना दिसला। त्याची हाईट एवढी साहेब का तो म्हणतो हे बघा मी सायकलवर चाललो इथून, एवढी त्याची ती हाईट। त्यानंतर अधिकाऱ्यांना त्याचं तिथेच थोडंसं क्लिक झालं, हा का बोलतो आहे असं पाठीमागं वळून पाहिलं। त्याच्यानंतर त्याला त्यांनी तसं मोकळं सोडलंच नाही, त्याच्याबरोबरच ते थांबले, त्यांना तिथंच डाऊटफुल आला। त्यानंतर दुसरा एक CCTV आपल्या घरचा होता, त्या कॅमेऱ्यामध्ये पण एक उतारावरून सायकल येताना अचानक गायब झालेली दिसली आम्हाला। पण तिथं पण साहेबांना त्याची शंका आली। असं करता करता साधारण 7-7:30 पावणे 8 वाजले असतील तर त्यांना साहेबांनी त्याला ताब्यात घेतलं होतं गाडीमध्ये। तर त्याला ते पोलिसी प्रसाद दिल्यानंतर त्यांनी तिथं त्यांना कबूल केलं का हा काय प्रकार आहे नेमका, कुठं ठेवले काय केले। ते साहेबांनी त्याला ताब्यात घेतला। गायकवाड साहेब माझ्याबरोबर होते, त्यांना ते गुप्तचा फोन आला का त्यांना ते ट्रेस झाला आहे, तो त्यांनी कबुली दिलेली आहे। तर मग त्याला पोलीस स्टेशनला नेलं आणि तिथून तो साहेबांना सांगत होता कुठं टाकले म्हणून। तर ते साहेबांच्या काय लक्षात येत नव्हतं। त्यानं मी फोन घेतला त्याचा, मी म्हटलं मी सोपान लेंडे बोलतो आहे, बोल माझ्याबरोबर काय ते मला पत्ता नक्की सांग। तर त्यांनी मला सांगितलं तुमचं नाही का गुऱ्हाळ होतं, गुऱ्हाळाच्या तिथून एक रोड खाली जातो आणि त्या रोडने खाली गेल्यानंतर पुढे एक तागाचं वावर आहे, तागाच्या वावराच्या बांधावर एक पाईप टाकलेले आहे, त्याच्या तिथंच टाकले म्हटलं। पण ते आम्ही तिथं गेलो, ही सगळी मंडळी होती, माझे युवक जे आहेत मळ्यातले सगळे टोटल दुपारी 3 वाजल्यापासून अख्खे मळ्यातले आणि गावातले सर्व युवक पोलिसांना मदत करत होते। म्हणजे कोणी आणि वयस्कर लोकंसुद्धा त्यांना जिथं जिथं ज्या बांधावर जाणं शक्य आहे त्या बांधावर वयस्कर लोकंसुद्धा जाऊन तिथं पाहत होते। अंधारातसुद्धा हो, तिथं पाहत होती। पण नंतर ज्या वेळेला त्यांनी 2 ठिकाणं सांगितले त्या पाईपाच्या अलीकडं पलीकडं, तर पहिल्यांदा आम्ही सगळे गेलो तर आमची पोरं पहिली खाली उतरायची, डिपार्टमेंटला हात देऊन नंतर डिपार्टमेंट खाली चौकशीला एवढं सहकार्य केलं। तर दोन्ही ठिकाणी आम्हाला काही मिळालं नाही। मग पोलिसांना म्हटलं याच्यात तळवे जरा गरम केल्याशिवाय हा काय येणार नाही। साहेबांनी ते प्रसाद दिला, मग त्याला तिथं स्पॉटर घेऊन ये म्हटलं, तरी पण त्याने 2 वेळा गुंगारा दिला। म्हटलं इथंच ठेवले, इथं टाकले म्हणजे ओढ्यामध्ये, तर ते तिथंही नाही मिळालं। परत पुढं गेलं तिथंही नाही मिळालं। मग परत त्याला जरा अंधारामध्ये थोडंसं गोड प्रसाद दिला, नंतर तो जिथं टाकले तिथं डायरेक्ट घेऊन गेला। आणि ते ज्या वेळेला त्या मुलीला साहेब अजूनही अंगावर काटा येतोय, मुलीला ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला माझ्या युवकांच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं, एवढी भयान घटना घडली होती तिथं। अशी घटना ज्या वेळेला नसरापूरला झाली, आम्ही लांबून पाहत होतो, लांबून त्याचं TVला यूट्यूबला त्याच्या बातम्या पाहून त्याचं दुःख हळहळ व्यक्त करत होतो। पण माझ्या गावात माझ्या वस्तीवर असं जर घडलेलं पाहत असेल तर माझ्या ह्या सर्व ग्रामस्थांची काय अवस्था झाली असेल ही कल्पना करत नाही त्याची। एवढी भयान घटना
आज ते आईवडील तिचे वडील मला ते सांगायचं राहिलं, मधीच भेटले आम्ही ज्या वेळेला ते चाललो होतं तिकडं शोधत होतं त्यावेळेला त्याच्या डोळ्यातून धारा येत होत्या. मला म्हटलं अण्णा काही पण करा पण माझी मुलगी मला जिवंत आणून द्या. त्याच्या त्या डोळ्यातले अश्रू पाहून माझ्या सर्व ग्रामस्थांच्या अगदी म्हणजे असं वाटतं आपल्या घरातच काहीतरी झालेलं आहे ते अशा प्रकारचं. काल मला त्याची एवढी सेन्सिटिव्हता नव्हती पण ज्या वेळेला ते टाहो पाहिला त्यावेळेला आणि ते सगळं जुनं आठवलं नसरापूरचं सुद्धा, म्हणजे किती भयानक असावं. आणि अशी ही लोक आता ते आपल्या हातात नाही जन्माला यावं का नाही यावं, पण अशी लोक जन्मालाच येऊ नये जर आली ना तर त्यांना आता कायदा मोडून बोलूशी वाटते पण ते कायद्याचा भंग होईल त्याच्यात. तसं शासन आम्हाला परवानगी द्यावं. त्यांनी कसं मारलं कसं होतं त्याने मुलीला? त्यांनी डिपार्टमेंटची चालेल का सांगितलेलं आहे त्या अवस्था. मुलीचं नाव गाव वडिलांचं वगैरे नाव ओपन नका. त्या मुलीच्या अंगावर कपडासुद्धा ठेवला नव्हता. 10 वर्षाची चिमुरडी हो, कपडासुद्धा नव्हता तिच्यावर. म्हणजे सांगायला लाज वाटते. आपल्या घरात आहेत ना हो बारीक, हां त्यांच्याकडे पाहून. आणि शेजारी त्याच्या घरापासून एक 25-30 फुटावर ह्या नराधामाचं घर आहे. त्या चिमुरडीच्या घरापासून 50 फुटावर असेल. अहो कधी काळी किंवा रोजसुद्धा एका ताटात जेवले असतील हो ही लोक. जेवलाय आणि जेवलेल्या माणसाच्या त्या मुलीच्या बद्दल असं करणं कुठून त्याला दुर्बुद्धी दिली असेल परमेश्वरच झाले. त्याचं लग्न झालंय का? लग्न नाही झालं. किती वय आहे त्याचं? 20-25 वर्ष असेल त्याचं. 20 वर्ष 20 काय काम करतो तो? तो शेतीत मजुरी काम करतो. मजुरी. चालवतो. काय नाव आहे त्याचं? साहिल. साहिल खैरे नाव आहे त्याचं. तसं त्याला पांग्या नावाने टोपण नाव पांगे आहे, पांग्या म्हणतात सगळे. पूर्वी काय त्यांनी का असं उद्योग वगैरे काय? पूर्वी उद्योग नाही परंतु आता चौकशी केल्यानंतर तिथली लोक सांगतायत का याला तो थोडासा छंदच होता असं लोक सांगतात. अगोदर सांगण्यात आलं तो अल्पवयीन आहे वगैरे, परंतु ती बातमी चुकीची होती. ती बातमी चुकीची म्हणजे आता एवढ्या गडबडीमध्ये कोणी सांगितलं पण असं ते बातमीला येणं काय ती बातमीदाराची चूक नाही आहे. परंतु तो पोलिसांच्या CCTV पोलीस पाहतात तिथं येऊन उभा राहतोय म्हणजे हो ना, काय? तोपर्यंत त्याची हाईट साहेब त्यांनी हे प्रकार केल्यानंतर घरी आला, आंघोळ केली, फ्रेश झाला, परत सायकलवर जाऊन परत पाहून आलाय तो. ती जागेवर आहे का काय म्हणायचं अशा व्यक्तींना आपण? कायद्याने हात बांधलेत. नाही तर काल 100% माझी सगळी तरुण पोरं काल एवढी चिडलेली होती. फक्त कायद्याने हात बांधलेत म्हणून तो आज पोलिसांनी वाचवलं त्याला. पोलिसांनी वाचवलं म्हणजे पोलिसांनी कायद्याने वाचवलं. पोलिसांनी नाही कायद्याने वाचवलं त्याला. तर ही अतिशय घटना आहे आणि मला सुद्धा एकतर अंगावर काटा आला हे ऐकून. त्या मुलीचं सगळी ती परिस्थिती पाहून तर कसं त्या मुलीला आई आहे, वडील आहे, 4थीत मुलगी आहे हो. एकटीच मुलगी होती. 2 भाऊ आहेत. आणि आई वडील कामाला जातात. कामाला जातं. आणि त्याचा गैरफायदा यांनी घेतला. गैरफायदा. तर ही जी घटना आहे ती नक्की घटना कुठं घडली होती ती देखील आपण पाहूया. ऊसाच्या शेतामध्ये टाकलं होतं आणि तो कसा गुंगारा देत होता तो आरोपी, तर हे देखील आपल्याला लेंडे साहेबांनी सांगितलेलं आहे. चला आपण जाऊया नक्की ही घटना कशी घडली होती. तर पाहत राहा शिवाय न्यूज.